भजी बुवा एक सेल्फी. एक सेल्फी. तुमची टोपी ना थोडी अशी करा. येस. ओ स्वॅग, फुल स्वॅग. हो काय करता? अहो ते कूल. ओके स्माइल. हा स्माइल. स्माइल आणि असं करा. याची वेगळी दक्षिणा घेतात का ते? ग्रेट. ए ते सेल्फी बिल्फी बास बर का, जरा काम करा हा पटापटा, त्यांना डिस्टर्ब करू नका. हो किती वेळ? पूजी तयारी झालेली आहे. सॉरी ना भटजी बुवा, माझं तर लग्न असं ठरलं. असं चट मंगनी चट शादी. तुमचं लग्न झालंय? कोण भाग्यवान नवरा मुलगा आहे तो? भाग्यवान नाही, विकी. नॉट सो लकी. लग्न होता होता राहिलं आमचं. आणि काल तर अजून एक झालं. भांग प्यायला होतो ना आम्ही, तर गौरव आणि माझं जवळजवळ लग्न झालं पण वाचलो. या सगळ्या एम्बॅरेसिंग गोष्टी त्या गुरुजींना सांगण्यापेक्षा काम करा, आनंदीला फोन करा. तो जो फोन आहे ना, तो फोन करायलाही वापरतात कधी कधी, सेल्फी काढण्यासाठी नसतो तो. हा फोन करा त्यातून, फोन करा, फोन करा त्यातून फोन. ए चिलॅक्स, हे वाच घे फुलांचं. चिलॅक्स. लागेल. ओके BRB. अरे भगवान, कैसे हो? जय राम जी की साहब जी. हे भगवान. हे भगवान, ऐक, इथे चहा कॉफी वगैरे सगळं तुलाच बनवायचं. जबाबदारी तुझी आहे. अरे भैया जी, होटल शुरू तो होने दो, अपनी दुकान ही लेके आता हूँ यहाँ पे. ये नहीं ये दुकान लगाया है हमने, तुमको आके सिर्फ चाय बनाने का है. भाई हमारे साथ काम करना है, करोगे ना? आणि हे काय आजोबांना आणलेस का? अरे कैसन हो आजोबा? आजोबाच म्हणतात ना? आजोबा कैसन हो? कौन आजोबा? टेस्ट योर वर्ड्स बिफोर यू स्पीट इट आउट जेंटलमैन. मीठा हो तो शेयर करो, कड़वा हो तो निकल जाओ, ऐसा मेरा बाबा बोलने का. सॉरी तुम्ही आहात तर ते थापा अंकल. हॅलो. केयर टेकर थापा. ओके ठीक है. सिंस 1965. यस केयर टेकर. नमस्ते, मैं गौरव. प्लेजर. नमस्ते, मैं साहिल. भैया जी, मैं होटल लेके आता हूँ. आपलंच आहे. तो तुमचा झोलर पार्टनर पप्या काय करतोय तिथं? बावा साहिल आहे ना, शेंड्या लावतो आपल्याला. म्हणतो की तुमच्याशी पारशीत बोललो नाही तर तुम्हाला कळणार नाही. पण मेहनतीला कुठे भाषा बिषा असते. जिद्दीला चिकाटीला तर आवाज पण नसतो. ती तर रोज दिसतीये ना तुम्हाला. आमच्या सगळ्यांच्या या जागेला घेऊन ज्या फिलिंग्ज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतायत, मला 100% गॅरंटी आहे. आज सत्यनारायण घालतोय. पारसी लोक पूजा काय करतात आपल्याला आयडिया नाहीये, पण बाबा बोलतात सबका मालिक एक. आणि प्रसादासोबत फिरणी सुद्धा आणली आहे. त्यामुळे गोड मानून घ्या आणि आशीर्वाद असू द्या. फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. काय रे, काय बोलतेस माझ्या भावाशी? परत सुरू केलंस तू? परत काय? परत बोलतोयस तू भावाशी? थापा अंकल. केयर टेकर थापा. सॉरी केअर टेकर थापा जी. तो सोडून द्या, काय बोलतो तो. नको ना आता त्यांच्या समोर उगाच वेड्यासारखं बोलतो तू. जाऊ दे. सांगूया का रे? सांगायचंय का? काय बोलतोय सांगूया का रे? नको रे. वाईट साईड बोलत असणार तुमच्याबद्दल. हो, तुम्हाला सांगू परवा काय बोलत होता. परवा असं म्हणत होता की तो थापा समोर आला ना की सतत ओ साबजी असं करत असतो. त्या थापाचं ओ ऐकून माझ्या डोक्यात उवा झाल्यात. असा घाणेरडा जोक केला यांनी. डिस्गस्टिंग. पप्प्या काय बोलतोयस तू? तोंडावर तुझं. पप्प्या तोंडावर. तोंडावर. थापा क्रॅकपॉट आहे असं म्हणतोयस तू यार? काय माणूस आहे यार. बघा थापाची बिन पाण्याने करायला हवी असं म्हणतोय. अरे काय माणूस आहे रे.
बोंबाबोंब करणार आहेस तू थापांच्या दुर्गुणांची बोंबाबोंब करणार आहेस जगभर हे सांगतोयस तू आम्हाला काय माणूस आहे तुमच्या समोर असं बोलतोय तुमच्याबद्दल काय प्लीज प्लीज ए, ते वयाने मोठे आहेत, त्यांना चपलेने मारायचं हा, नाही असं वागायचं नाही. हा तो माझा लाडका आहे, माझ्याबद्दल असं नाही बोलणार तो. चप्पल कोल्हापुरी, मुंबईची भेलपुरी, दोन्ही तिखट आहे नालायकांना. थापा मारू नका अहो, नाही, आम्ही नाही अहो, खरं सांग थापा मारू नका थापा मारू नका. अरे या इकडं आनंदी आली बघा. आनंदी आली. Thank you रे. Yes, कुठे hello. होतीस यार? केवढा उशीर. अरे हा पण हाय म्हणतोय, याचं एक मौन व्रत आहे, हा दिवसभर बोलणार नाहीये कोणाशी. काय आनंदी हा इथे सत्यनारायण महाराजांबरोबर भगवान सुद्धा आलेत. हा? चहा बनवणार आहे. ओ, बघ ना. तुमचा पत्ता नाही, कुठे होतीस? आणि दाजी कुठे आहेत? what is दाजी? अगं दाजी म्हणजे रुपेश ग. आता तो आपला दाजी होणार ना. थांब जरा. हे काय म्हणली त्याची आई? काय म्हटली असणार? ऑफकोर्स हो म्हटली असणार. हे बघ, आनंदीला नाही म्हणणारी व्यक्ती युनिव्हर्सली रॉंग आहे. हा युनिव्हर्सल प्रोटोकॉल आहे. राईट, पण कुठे आहे तुझा हिरो नंबर 1? पेढे आणायला गेला असेल तर त्याला सांग नको परत ये. पप्याने सगळं आणलंय गोडधोड. अगं बोल की. काय ग काय झालं? आई. रडू नकोस आनंदी, आम्ही आहोत ना. आम्ही आहोत. असं कसं? हा रुपेशच्या आईनं एकटीनंच ठरवलं आणि तिने ठरवलं तेव्हा तो काय करत होता? एक्झॅक्टली. तो काहीच बोलला नाही का? त्याने काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आनंदी त्याचा काय स्टँड आहे? तू काहीच बोलली नाहीस तर मग आपल्यालाही काहीच करता येणार नाही. आनंदी आता रडत बसण्यापेक्षा बोल. कुठे आहे रुपेश आता? काय करतोय तो? बोल आनंदी. मला नाही माहिती तो कुठे. मला नाही माहिती तो काय करतोय आणि पुढे काय करणार आहे तेही माहिती नाहीये मला. उचल. नाही मी नाही उचलणार. आनंदी नाही मी नाही बोलणार त्याच्याशी. आनंदी फोन उचल, स्पीकरवर टाक. फोन उचल. हॅलो. हॅलो हॅलो आनंदी, आहेस कुठे तू? मी किती टेन्शन मध्ये आहे माहितीये. मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो. मला वाटलं तू जीवाचा काय बरा वाईट केलास का काय. हे बा आनंदी, मी तुझ्या पाया पडतो, पण तू असं काय करू नकोस. नाही तर मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तुला शपथ आहे, रक्ताची शपथ आहे आनंदी. हे बा अगं, जे झालं ते मला माहिती नव्हतं यार. नाही तर मी तुला प्रपोज मारला असता काय? हा, तुला घरी आणला असता काय? अगं, मम्मीच्या फालतूपणाचं जुलूम माझ्यावर कशाला? हा, मी तर प्रेम केला ना सच्चा. तुम्ही मोडेन काय? हा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण आता पुढे काय करायचं तूच सांग. काय करायचं म्हणजे? हा, तेव्हा तू तुझा पत्ता सांग, मी तिथे येतो, मग बघू पुढचं पुढे. आनंदी, मी तुला आधी पण सांगितलंय, मी लग्न करेन ना तर तुझ्याशी.
आणि मम्मी नाही बोलली ना तर तुझ्यासोबत पळून जाईन, पण लग्न तुझ्याशीच करेन. रुपेश नाहीये, असं पळून जाऊन लग्न नाही करायचं. मम्मीला असं नाही फसवायचं. अगं आनंदे, हे बघ तुला मी आतापर्यंत दिलेला एक तरी शब्द खोडलाय काय? नाही ना. मग हा कसा खोडू? ते काय नाही, तू मला पत्ता सांग, मी येतो, मग आपण तिथून बघू पुढे काय करायचं. हा ये भाई, कुठेही जायची गरज नाहीये. पप्प्या ऑनलाईन. भाई आनंदी आता तुला ऍड्रेस पाठवेल हॉटेलचा, तिकडे ये. लग्नाची तयारी झाली असेल. भाई या हॉटेलमध्ये सत्यनारायण बरोबर लग्न सुद्धा होणार. आनंदी कोण आहे? कोणाचा आवाज येतो एवढा सगळा? सॉरी, फोन स्पीकरवर होता. अगं ठेव फोन. काय ताई, तुमच्यामुळे माझं मौनव्रत तुटलं राव. काय अहो लावा ना गुरुजी लग्न. अहो एवढा राग दिलाय मी त्याला, आनंदीला शब्द दिलाय. अहो लग्न लावायला काय होतंय गुरुजी, लावा की लग्न. हे बघा गुरुजी, आय नो लग्न म्हणजे भयानक प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट लागतं, पण हॉटेल उघडणं तरी कुठे सोपं आहे. पण आम्ही केलंच ना ते. हा, रॅपिड स्पीडने केलं. लग्नही होऊन जाईल. प्लीज लावा ना लग्न. गुरुजी तुम्ही सांगा काय लागतं लग्न लावायला? हा, दक्षिणा. गुरुजी आता खिशात चणे खायला सुद्धा पैसे नाहीयेत. गॉडमॅन, तुम्ही गॉडफादर पाहिलात का? I'll make you an offer that you can't refuse. एक डील देतो तुम्हाला. तुम्ही जर आज आनंदीचं लग्न लावलं ना, तर आनंदीची पहिली अॅनिव्हर्सरी होईपर्यंत तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये कधी आलात तरी तुम्हाला एक मसाला पापड फ्री. एवढंच? बरं, कधी आलात तरी जेवण फ्री. हा भाई. ओके, अख्ख्या कुटुंबाला जेवण फ्री. ओके, डील डन. चला. हो गुरुजी बघा, फार मोठी ऑफर आहे. साधे सुधे लोकांना मिळत नाही, एकदम VIP लोकांना मिळते. हो तुम्ही फार प्रिव्हिलेज जाता, तुम्हाला मिळाली ऑफर. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. हो, प्लीज प्लीज प्लीज. आता तरी हो म्हणाव. आता काही राहिलं नाही, झब्बा पसरतो. हो म्हणा ना. बरं ठीक आहे. मी सामानाची यादी देतो, पण मंगळसूत्र लागेल. मंगळसूत्र पाहिजे ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बात. अरे नसीब का चक्कर देख आनंदी. काही दिवसांपूर्वी मी या खुर्चीत बसले होते आणि तू मला रेडी करायला आली होतीस, आणि आज तू या खुर्चीत आहेस आणि मी तुला रेडी करणार आहे. यार कूल. हो ना, आणि बघ ना, आणि तेव्हा तू तुझ्या लग्नात पळून आलीस आणि आज तर ही पळून जाऊन लग्न करणार आहे. फुल स्टाईल ॲट स्टाईल. हे होतं फालतूगिरी. मला काहीतरी आठवलं. अय पोरी, जरा धावपळ कमी कर. हा, तुझ्या लग्नात आनंदी चक्कर येऊन पडली, तसं आता आनंदीच्या लग्नात परी चक्कर येऊन पडेल. मग सगळे म्हणत बसतील, परी पडली. कसं काय बोलतेस? हळू. आनंदी, माझ्या लग्नातला ड्रेस आठवतोय ना तुला? लिझा घालशील? अगं पळून जाण्यात हा एक्सपर्ट आहे. माझ्या बाबूने दिलाय मला. एक तू घाल ना प्लीज. माझा बाबू तुझ्या बाबू सारखाच आहे ना, त्याला खूप आवडेल तू घातलास तर, आणि मला पण. त्यांना मी नाही आवडली तर, त्यांनी मला नकार दिला तर? नाही तर मग पळून जाऊ ना आपण. नाही यार रुपेश, मम्मीच्या मनाविरुद्ध असं पळून नाही जायचं आपण. अरे बाबा, हिच्या डोळ्यात तर 24 तास पाणीच असतं. तुला माहिती का, आमच्या गावाकडं ना हापशा आहे. त्या हापशाला पण इतकं 24 तास पाणी येत नाही. जरा येतं का प्लीज, आम्हाला पाणी पाहिजे तिकडे. हो, एक काम करूया, याच पाण्याने तुमचा चेहरा धुया आणि रेडी होऊया यार. काय तू चल चल. हा पप्याबाई, अहो 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच तुमची आठवण काढली आणि तुमचा फोन आला. हा बाप्पा. हा भाई, आता आपल्याला पण एका स्ट्राईक मध्ये राणी आणि कव्हर काढता येत्या. भाई फुल रिस्पेक्ट. अब हमें भी मिलो कभी मैदान में. भाई मैदानातच उभा आहे मी कधीपासून, हॉटेलच्या. तू हॉटेलवर ये पटकन आपल्या, आणि एक लिस्ट देतोय, पटकन ती सामान घेऊन ये. हा
अरे तुमचा हुकूम आपला एका ना भाई. हे आण सुपारी 25 नग. सुपारी? ओ भाई, सुपारी बिपारी घ्यायला लागलेत की काय? उडेली रे, जोक काय करत बसलो, अर्जंट आहे. हा, करा खंजीर. सुपारी, खंजीर. अहो भाई, चाललाय काय? सगळा आलीच वेल ना? भाई तू एक काम कर, ते सोमण आहेत ना, ते पूजा साहित्याचं दुकान आहे, हा त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग लग्नासाठी जे लागतं ना साहित्य ते द्या म्हणून. हा, घेऊन ये चल. लग्न पळून? हा ना भाई, एकदम अर्जंट मध्ये ठरलंय, फुल पळवा पळवी आहे भाई. अचानक भयानक मधले तुम्हीच करे. अचानक भयानक. पप्या शेठ, भाई हळदीचं पण सामान आणतो. अरे नको भोपा, टाइम नाहीये. अहो, आपल्या पोरांचा फुल बेंजोच घेऊन येतो. ए भाई, अरे आपला पप्प्या भाई लग्न करतो. अरे यार कुठे आहेत यार सगळे? पाप्या कुठे आहे? ओ पाप्स पाप्स पाप्स, ही दार लाव दार लाव दार. काय झालं भाई? अशी का बसली? रेडी? सगळे रेडी? हो ready, ready, हा. बास चला. अरे पास करा ना. रॉयल कारभार, वर्ल्ड फेमस ब्युटिशियन ऑफ तेलेगल्ली चिंचपोकली, मिस आनंदी, नव्या नवऱ्यांना नटवणारी तू, स्वतः नवी नवरी झाल्यावर एवढी सुंदर दिसशील असं कोणीच इमॅजिन केलं नसेल कधी. आय नो, रुपेश इज अ लकी चॅप. ए पण मी केलाय मेकअप, मला कोणीच काही बोलत नाहीये. नेहमी ना नवरीचंच कौतुक होतं, तिला नटवणाऱ्या ब्युटिशियनचं कौतुक कधी होतच नाही. काय आनंदी? कपरे. नाही, आणि आनंदीने हेच खूपदा पाहिलं ऐकलं असणार, त्यामुळे आज आनंदीचा दिवस. असं काही नाही या, एवढं बोलू नका तिला. कोणी करत नसेल ब्युटिशियनचं कौतुक तर मी करणार आहे. खूप सुंदर मेकअप केलंयस तू, माझ्यापेक्षाही खूप सुंदर. रिअली? भाई बाबांचा आशीर्वाद ग्रेट आहे भाई. गुरुजींनी सांगितलं होतं इकडे काहीतरी मंगल कार्य करायला, म्हणून मग सत्यनारायण ठेवलेला, पण आता डायरेक्ट लग्न होतंय बाई. ही जागा ना नशीब घेऊन आली आहे आपल्याला. अरे माझं आणि या जागेचं नशीब थोर आहे की आम्हाला तुमच्यासारखी माणसं मिळाली. तुम्ही जर नसता ना तर एवढा सुंदर दिवस बघताच आला नसता आम्हाला. थँक्यू. मी आणि परी आनंदीच्या करवल्या म्हणून लग्नात येणार आहोत. तुम्ही काय फक्त जेवायला येणार? हा, मी मिस्टर इंडिया काका, मिस्टर इंडिया काका म्हणजे पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतल्या नारायणाचं मॉडर्न रूप नाही का. असे एक मिस्टर इंडिया काका असतात जे कधीच लग्नात कोणालाच दिसत नाही, पण स्टेजच्या कोपऱ्यात उभे असतात माईक घेऊन आणि ओरडत असतात, चला चला मुलीच्या मामाला बोलवा. अरे ए वसंता, अरे मुलीचा मामा कुठे आहे? करवल्या कुठे आहे? करवल्या, अरे करवल्यानो चला आता, तुमचा नट्टा पट्टा बास, तुमचं लग्न नाहीये. येस येस बाई, आपलं पण ठरलं. आपण सगळ्या जगाचा बाई आहे, त्यामुळे आपण आज बाई. वा. ओप्या, लडकी का भाई असतात ना ते लग्नामध्ये पोरींवर टप्पे टाकायला येतात. तुला जमणार आहे का? वेगळी सुद्धा कामं असतात काय, म्हणजे मेन काम असतं कान पिळायचं. हा भाई, आज कान चेक करतो आणि मग पिळतो भाई. हा, आपल्या पोरीला रडवलं भाई, आपला मौनव्रत तोडला, दाजींना सोडत नाही आज. कान पिळून भाई अजून एक लॉकेट नाही तयार केलं ना तर बघाच तुम्ही भाई. ए आणि हा साहिल हा वाटतो ना तो भाऊ, मुली शोधणारा, टप्पे टाकणारा, डोरे मारणारा. तो येतो खरा. ऍब्सोल्युटली. नाही, 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 आपल्या घरचं लग्न आहे ते, तसं मी कोणावर डोरे वगैरे टाकणार नाहीये. हा? असे छचोर चाळे मी स्वतःच्या घराच्या लग्नात करत नसतो. आणि काय या लग्नातल्या मुली बघताय का, त्यांच्यावर काय लाईन मारणार? एक नुसती नावाला परी आहे आणि दुसरी तर दिसायला चेटूक आहे. ए, बर बाबा, मारतो तुझ्यावर लाईन. नको बाबा. हा, मी हडळ आहे. हा, हे बघ, मी चेटूक आहे. नको टाकू. भाई लोक, माझं ठरलंय मी आज काय करणार आहे ते. हो, खरंच माझं ठरलंय.
मी आज कन्यादान करणार आहे. चालेल?